काल रात्री गोड खायची इच्छा झाली, पण घरात काहीच नाही. गुलाबजामुन नाही, रसगुल्ले नाही, आईस्क्रीम पण नव्हती. सो म्हटलं काहीतरी गोड बनवूया, टेस्टी पण हवं आणि हेल्दी पण हवं. ऑब्व्हियसली कॅलरीज तर मिळायलाच हव्यात ना. सो विचार केला की हेल्दी खीर बनवूया. पण नेहमी नेहमी तीच खीर का खायची, तो थोडा एक्सपेरिमेंट करू असा विचार केलेला. आणि हो, ही नवरात्री स्पेशल खीर आहे, तर उपवासाला पण चालणार आहे बरं का. तर मी केलं काय, एका पॅनमध्ये थोडंसं तूप घालून सण ड्रायफ्रूट्स छान रोस्ट करून घेतले. त्यानंतर पॅनमध्ये आपल्याला दूध उकळून घ्यायचं आहे. दूध उकळत आहे तोपर्यंत पटकन एक लाईक, एक सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये सांगा तुमची गोड खायची इच्छा झाल्यावर तुम्ही कोणती रेसिपी बनवता. आणि गाईज, तुमच्या एक लाईक, एक सबस्क्राईबने खूप मोटिवेशन मिळतं तुमच्यासाठी असे छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी. सो पटकन करून द्या. सो आपलं इथं दूध छान उकळलं आहे. आता वेळ आहे त्या सिक्रेट इन्ग्रेडियंटची. सो आपण आपल्या खीरमध्ये टाकणार आहोत मखाना. यस गाईज, मखाना. सो ह्याच मखाण्यांपासून तयार होणार आहे आपली क्रीमी ड्रीमी आणि हेल्दी मखाना खीर. सो मी काय केलं, थोड्याशा तुपामध्ये मखाने छान रोस्ट करून घेतले. रोस्ट करताना लक्ष ठेवा, नाही तर मखाना पॉपकॉर्न समजून उडून जातील बरं का. सो असे छान क्रंची होऊ द्यायचे मखाण्यांना. आणि थोडे रोस्टेड मखाने आणि थोडे काजू यांची छान पेस्ट करून घ्यायची आहे. आणि दुधामध्ये रोस्टेड मखाने ॲड केल्यानंतर आपल्याला साखर ॲड करायची आहे. साखर ॲडनंतर आपण जी पेस्ट बनवली आहे रोस्टेड मखाने आणि काजूची, ती पेस्ट ॲड करून सण आपले थोडे जे ड्रायफ्रूट्स आपण रोस्ट केले होते ते ॲड करून घ्यायचे. आणि थोडंसं केसरचं दूध ॲड करायचे. ही रेसिपी अशी ना 2 मिनटात समजेल आणि 10 मिनटात बनेल अशी. आणि नवरात्रीसाठी तर बेस्ट आहे. हेल्दी पण आहे आणि छान क्रीमी ड्रेमी पण आहे. काय मॅजिक आहे बघा, 10 मिनटात बोरिंग मखाना रॉयल डेझर्ट बनून गेलं आहे. खूप छान दिसते, तुम्ही बघू शकता. खूप छान झाली आहे आपली मखाना खीर. तर नक्की ट्राय करा ही हेल्दी मखाना खीर. टेस्टमध्ये मस्त आहे, पण कॅलरीजमध्ये पण कमाल आहे.